दिल्यात? गोळ्या दिल्या म्हणजे गोळ्या लिहून दिल्यात. हा तेच ना, प्रिस्क्रिप्शन असेल ना. अक्षरा, अगं असू दे ना आता. बरी आहे आता, बाबांची तब्येत बरी आहे. तू काळजी नको करूस ग. हा अगं ताई, तू का त्यांची एवढी काळजी करतेस? तू ना आता खरं तर तुझी काळजी घेतली पाहिजेस. अगं ती घेईनच मी काळजी. ते जाऊ दे, तू मला सांग बाबांना काय गोळ्या दिल्यात? प्रिस्क्रिप्शन दाखव ना मला. आपल्याला आणावे लागतील ना मेडिकल मधून. अगं मेडिकल ताई बंद झालं ताई, केवढी रात्र झालीये. अगं हिरा, असं काय करतेस? आपल्या इथे 24 तास चालू असणारं मेडिकल आहे. अगं ताई राहू दे ना, उद्या सकाळी बघू ना. काय झालं हिरा? प्रिस्क्रिप्शन दाखव ना मला. डॉक्टरांनी सांगितल्यात ना गोळ्या? आपल्याला आणायला नको का त्या? हो देते ना. अरे बापरे, प्रिस्क्रिप्शन हरवलं बहुतेक. काय? हो म्हणजे अगं रिक्षात बसताना मी घाईघाईत पर्सनं टाकायच्या ऐवजी चुकून खाली पडलं असावं. बापरे, तर परत डॉक्टरांकडे जावं लागेल. हिरा, तुम्ही सगळे माझ्यापासून काही लपवताय का? अगं ताई, त्यात लपवायचं काय आहे? आम्ही दवाखान्यात गेलो होतो आणि तू कशाला उगीच विषय वाढवतीयस. खरं सांगू का, मला खूप झोप आलीये. मी झोपायला जाते. हिरा, कुठे नेलं होतंस तू आई बाबांना? अगं सांगितलं ना, दवाखान्यात घेऊन गेले होते. मी तुला तेच विचारते हिरा, कुठल्या दवाखान्यात नेलं होतंस? अगं तू काय आता माझी उलट तपासणी करतेयस का? हे बघ, मला खूप झोप आलीये, मी चालले झोपायला. हिरा, मी पुन्हा तुला विचारते, कुठे गेला होता तुम्ही तिघं? बाबा सांगा ना, सांगा ना, कुठे गेला होतात बाबा? अगं ताई, तू काय बाबांना सांगा ना असं करतेयस? जरा विचार कर त्यांच्या तब्येतीचा. अगं त्यांना आलेले प्रश्न का विचारतेयस? हे बघ, त्यांना गोळ्या घेऊ दे आणि झोपू दे आता. बस. इरा, हे बघ, आता लपवणं शक्य नाही. अगं माझीच मुलगी आहे ती लॉजिकली विचार करणारच. तिला आता खरं काय ते सगळं सांगावंच लागेल. म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही दवाखान्यात गेला नव्हतात? अक्षू, आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो. पोलीस स्टेशन मध्ये? हो. का? तक्रार करायला. कसली तक्रार? कोणाची? अगं ताई, तुला सांगायचंच राहून गेलं. आमच्या घरामध्ये एक छोटी चोरी झाली, त्याच्यासाठी तक्रार करायला आम्ही गेलो होतो. बाकी काही नाही. इरा थांब जरा, तू 2 मिनिटं काही बोलू नकोस. बाबा, कोणाची तक्रार करायला गेला होता तुम्ही? अगं आम्ही खरंच तक्रार करायला गेलो होतो. अहो पण कसली तक्रार? कोणाविरुद्ध? भुवनेश्वरी मॅडम विरुद्ध तक्रार करायला गेलो होतो. हो, केली सुद्धा आम्ही तक्रार. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की तुम्ही माझ्या सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार केली पोलीस स्टेशन मध्ये जाऊन? सासर नाही, भुवनेश्वरी मॅडमची तक्रार केली. अहो भुवनेश्वरी मॅडम माझ्या सासरचाच भाग आहेत बाबा. अगं पण सासू नाहीयेत त्या तुझ्या. माझा नवरा त्यांना आई मानतो ना.
हे बघ, म्हणून तू त्यांना सासू मानण्याची काहीही गरज नाहीये. बाबा ते वेगळं आहे. तू असं का केलं बाबा? तुम्ही तक्रार का केली? याची काहीच गरज नव्हती. मी तुम्हाला सांगितलं होतं की मी अधिपतींशी बोलणार आहे म्हणून. मला माहिती ना अधिपतींना कसं हँडल करायचं. मी केलं असतं. अगं गरज होती बाळा. का असं केलं तुम्ही? का असं केलं? अगं आई, तूच सांगितलंयस ना मला, नात्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विश्वास असतो. तूच शिकवलंयस ना. बाबा मी सांगणार होते अधिपतींना सगळं. मी त्यांना विश्वासात घेऊन सांगणार होते. भुवनेश्वरी मॅडम आपल्याशी कसं वागल्यात सगळं मी त्यांना सांगितलं असतं आणि मग आम्ही दोघांनी मिळून ठरवलं असतं की इथून पुढे काय करायचंय, काय ऍक्शन घ्यायची. का केलं तुम्ही असं? तुम्ही सगळ्या गोष्टी स्वतःच्या हातात घेतल्यात, मला न सांगता, मला न विचारता. ताई, अधिपती जीजू भुवनेश्वरी मॅडम विरुद्ध ऍक्शन घेणार? काय बोलशील? ते तर मॅडमच्या हातचं खेळणं आहेत. बस झालं इरा. मी ना अधिपतींबद्दल एक शब्दही बोललेला खपवून घेणार नाही आता.